जय वागेश्वर देसाई आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे जुनी डोंबिवली संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर टीम जुनी डोंबिवलीनं 5 षटकांचा सामना असेल. पंच देखील सज्ज आहेत. GTC.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकतो. आदरणीय पप्पूदादा पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. अंतरलीचे लेजंड प्लेयर पप्पूदादा पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. सामना होते सुरुवात. हा चेंडू पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. जेलबादच्या स्वरूपामध्ये पहिला आद्रा बसत असताना टीम देसाईला फलंदाज आकाश बॅक टू द पॅव्हेलियन. तर आदरणीय नंदकिशोर परब साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. कल्याण जिल्हा सरचिटणीस आहेत बीजेपीचे. त्यांचं अंतरली चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्याच सोबतीला आपण धनाजी पाटील यांना देखील पाहतोय. लागोपाठचा इथून मात्र दुसरा विकेट येत असताना बिग विकेट डाऊन. फलंदाज करणची खेळी संपुष्टात. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे विकेट येत असताना जयदेव जोशी गोलंदाजी मार्क वरती टीम जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून पहिल्या सत्रामधील हा शेवटचा सामना पाहतोय. देसाई विरुद्ध जुनी डोंबिवली या 2 टीम मध्ये. चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रवीण. प्रवीण मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चौथ्या क्रमांकावरती. अजूनही इथून मात्र एकही धाव येत नाहीये. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे विकेट प्राप्त करून दिले जयदेव जोशीनं. P1चं षटक सुरू आहे. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये. उर्ध विकेट्स. हा चेंडू इथून मात्र पंचांकडे लाऊड अपील फेटाळून लावली आहे. लेग बायच्या सहाय्याने इथून मात्र एक धाव जॉईन केली जाईल धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 1 टीम देसाई. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं तसेच उपस्थित खेळाडूंचं प्रेक्षकांचं आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली चषक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. उर्ध विकेटने जयदेव जोशी. वेग भरपूर या गोलंदाजामध्ये मात्र लॉफ्ट केलाय. फटका सुंदर आहे. तुषार पाटील लॉंग ऑफला सुंदर जेल टिपलाय. बिग विकेट डाऊन. फलंदाज ऋषी मैदानाच्या बाहेर. जातात मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद मात्रे
ढाण्या वाघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जात असताना देसाई संघाच्या माध्यमातून एक लेजंड प्लेयर प्रमोद दादा म्हात्रे यांच्याकडेही आपण लेजंड प्लेयर पाहू शकतो. बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव प्रमोद दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलीशी फलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती येत आहेत. ओव्हर द विकेटने हा चेंडू इथून मात्र फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून येतील तोपर्यंत उचलून फेकी करतील. अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2 ने टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती संत आणि सावध सुरुवात केली जाते. टीम देसाई संघाच्या माध्यमातून जयदीप जोशीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बीट होत आहेत प्रमोद दादा म्हात्रे. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मंचावरती उपस्थित आहेत तर आदरणीय नंदकिशोर परब साहेबांचा आम्ही मंचावरती शुभ सन्मान करणार आहोत, जे कल्याण जिल्हा सरचिटणीस विधानसभा प्रमुख आहेत. आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. तर आदरणीय पप्पूदादा पाटील यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते आम्ही हा नंदकिशोर परब साहेबांचा शुभ सन्मान करतोय. दादांनी वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. भरपूर प्रेम आहे अंतर्ली गावावरती. या स्पर्धेसाठी देखील त्यांची लाखमोलनी सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. मंचावरती इथून मात्र नंदकिशोर परब साहेबांचा शुभ सन्मान होत असताना आमचे अंतर्ली गावचे लेजंड प्लेयर पप्पूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांचा मान सन्मान या स्पर्धेची ओळख आहे. तर इथून मात्र या स्पर्धेमधून साहेब रजा घेत असताना वेलात वेल काढून आपली लाखमोलनीय उपस्थिती आपण दाखवली. त्यामुळे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा वळूया स्पर्धेकडे. सामना सुरू आहे. अंतर्ली चषक पाहतोय आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना, चौथा सामना आपण पाहतोय. देसाई विरुद्ध जुनी डोंबिवली. फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल तो म्हणजेच प्रवीण म्हात्रेची खेळी संपुष्टात. तर आदरणीय बालू फराड जे पागड्याचे पाड्याचे आहेत मनसे पदाधिकारी, त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सूर्याजी पाटील यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते आम्ही बालूदादा फराड हे उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय.
तदनंतर आम्ही आदरणीय व्यक्तिमत्व समाजसेवक नारेंचे परेशदादा शेंद्रे यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा, षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. आदरणीय नारेंचे समाजसेवक परेशदादा शेंद्रे हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. 4 धावा असतील. सूर्यदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही परेशदादा शेंद्रे यांचा शुभ सन्मान करत आहोत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. टीम देसाई. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जयदेव जोशी सेकंड स्पेल मध्ये येत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा बनवाव्या लागतील देसाई टीमला. जुनी डोंबिवली या संघाची इथून मात्र गोलंदाजी आपण पाहतोय अप्रतिम राहिली. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फ्लाय होतोय चौकारासाठी. चौकार येतोय. चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकेल. 18 धावा. याच फटक्यांची गरज आहे. टीम देसाईला रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित नाहीये. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसऱ्या बॉल वरती येतो. धावसंख्या धावफलक 22 धावा. हा चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून, लॉंग ऑन मधून येत आहेत. तोपर्यंत अवधी होता एक सिंगल या धावसंख्येचा. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. 23 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. जुनी डोंबिवली विरुद्ध देसाई. तुषार पाटील देखील इनेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हा चेंडू इथून मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत एका टप्प्यावरती फील्ड करतायत. चांगले क्षेत्ररक्षक होते. कव्हर मध्ये यश ठाकूर. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या पुढे सरकेल. दोन्ही टीमची टोटल 25 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत. जयदेव जोशी सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना GTC.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट कव्हर करतोय. सुनील पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथून मात्र यष्टीरक्षक बीड होत असताना शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अवधी होता एक सिंगलचा. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. बॉल शिल्लक आहे शेवटचा तिसऱ्या षटकामधील. आतापर्यंत धावा दिल्या जयदेव जोशीने तिसऱ्या षटकामध्ये. आमचे गुणलेखक सांगत असताना कैलास 12 धावा. चांगलं गुणलेखन आमच्यापर्यंत पोहोचवत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकेटने
हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अशा पद्धतीने इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल प्रमोद दादा मात्रे यांना. मात्रे वैयक्तिक 13 धावा बनवल्या. 6 चेंडूंमध्ये 13 धावा बनवल्या प्रमोद दादा मात्रे याने आणि तो मैदानाच्या बाहेर होतोय. 7व्या क्रमांकावरती हिमांशु मात्रे इंटर होतो इंटू द ग्राउंड. अमोल म्हस्के येतोय 4थ्या षटकामध्ये. टीम जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून इथून मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीयेत लॉंग लेग क्षेत्रामधून. इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय हिमांशु मात्रेच्या बॅट मधून येतो हा बिगेट षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकेल 32 धावा. अमोल मस्केच्या पहिल्याच बॉल वरती षटकाराने प्रहार केला हिमांशु मात्रेने. हिमांशु मात्रेची होळके कमी कालावधीमध्ये हा खेळाडू नावारूपाला आलाय टीम देसाईच्या माध्यमातून. जय वागेश्वर देसाई विरुद्ध जुनी डोंबिवली ही लढत आपण पाहतोय. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आपण पाहू शकतो. 25,000 रुपये व भव्य दिव्य अशी ट्रॉफीज. दुसऱ्या क्रमांकाचं प्रथम क्रमांक 50,000 रुपये आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असणारे 25,000 रुपये व भव्य ट्रॉफीज. हा चेंडू इथून मात्र रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं मात्र फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे अमोल मस्केचा. पहिल्याच बॉलवरती षटकार खर्च केला. तदनंतर इथून मात्र विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघाला. महत्वाची विकेट ती म्हणजेच हिमांशु मैदानाच्या बाहेर परतला. नवीन फलंदाज हितेश स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना पाहतोय. मागचा सामना जिंकला तो म्हणजेच मैत्री 11 वाडेघर या संघाने कौसासारख्या संघाला पराभूत केलं ओव्हर द विकेटने. ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव इथून मात्र पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चुका करतोय जुनी डोंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 34. 4थं षटक सुरू आहे. 34 धावा. विकेट पडलेत आतापर्यंत 6 विकेट पडलेत जय बागेश्वर देसाई या संघाचे.
ऑन साइडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ताकदीचा पूर्णपणे वापर इथेच्या बॅट मधून येतोय हा बिग हिट षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 ने वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 40 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळते. टीम देसाई संघाची धावसंख्या. चौथं षटक सुरू आहे. तर निखिल हजारी अंतरलीचे रील स्टार आहेत. त्यांना विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. आपलं अंतरली चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेट अमोल मस्के. स्ट्रेट ड्रायचा अप्रतिम फटका स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता गोलंदाज अमोल मस्केने, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एकने टीमची टोटल धावसंख्या 41 धावा मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र पाहायला मिळत आहे धावसंख्या टीम देसाईची. स्ट्रायकिंग वरती विकास ऑन साइडला फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अप्रतिम जेल टिपला जातोय साहिल पाटीलच्या माध्यमातून. बिग विकेट डाऊन विकास पाटीलची खेळी संपुष्टात. तर धावसंख्या धावफलकावरती 41 धावा पाहायला मिळत आहेत. तर अंतरली गावचे निखिल हजारी आगरी छावा आणि चॉकलेट बॉय देखील आहेत. रील स्टार भरपूर पद आहेत. त्यांना विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीमची टोटल 41 धावा. 7 विकेट पडले देसाईचे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र नवीन फलंदाज राज पाटील पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज हितेश. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. बॅटची काढा. इथून मात्र गॅप मध्ये आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पलीकडे. चेंडू जाईल चौकार. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कव्हर मध्ये. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित कव्हर मध्ये. एक रन इथून मात्र सिंगलच्या माध्यमातून मिळेल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. स्ट्रायकन वरती राज पाटील.
46 धावा. फटका सुंदर आहे गॅप मध्ये, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय राज पाटीलच्या बॅट मधून 4. चारने धावसंख्या पुढे सरकेल. 50 धावा पूर्ण झाल्यात. टीम देसाई संघाची बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र जेलबादच्या स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागेल. राज पाटील हे होत आहेत बाद. पाहायला मिळते 50 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. मयूर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगले क्षेत्रक्षण, रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागेल फलंदाज मयूरला. 9 फलंदाज इथून मात्र बाद झालेत टीम देसाईचे. शेवटचा विकेट असणारे नवीन फलंदाज रितेश मात्रे गेले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग वरती फलंदाज हितेश. ऑन साइडला इथून मात्र फटका खेळायचा होता, प्रयत्न फसला जातोय. अशा पद्धतीने षटक क्रमांक 5 होईल समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 50. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बनवल्या टीम देसाईने आणि 51 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय जुनी डोंबिवली या संघासमोर. डीजे मिळाली 50 आणि 51 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय जुनी डोंबिवली या संघासमोर. दुसऱ्या सत्राचा जसा खेळ सुरू होईल या ऐकूया आपण आवाज व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ घारिवली गावचा अप्रतिम आवाज रोशनदादा संते यांचा. धन्यवाद.
थँक्यू सो मच विशाल पाटील. 51 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये गिरिजामाता क्रिकेट संघ झुंड डोंबिवली या टीमला. एक्कावन्न धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये जुनी डोंबिवली या टीमला. तुषार पाटील आणि ज्ञानेश्वर जोशी ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती मयूर म्हात्रे येत आहेत या पहिल्या षटकामध्ये. 30 चेंडू आणि 51 धावा बनवायच्या आहेत. बघा यापुढील सामना विनर संघ आणि घेसर या दोन टीम मध्ये असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे घेसर या टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला चेंडू डिफेन्स करतायत, सॉफ्ट हँड खेळतायत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी श्री गणेश होतोय. तुषार पाटीलला माहिती आहे 10.20च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटका मागे हा सामना जिंकण्यासाठी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गणेश पंडित पाटील साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या अंतरली चषकामध्ये ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँड खेळले होते. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत, रितेश होते. मिळते एकच धाव, धावसंख्या 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 3. मयूर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत, परंतु लेग बाईजच्या स्वरूपात मिळते एक धाव. लेग बाईज आहे. धावसंख्या आहे 4. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. तुषार पाटील बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला मोठा धक्का झुंड डोंबिवली या टीमला. स्वागतम सुस्वागतम. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आदरणीय गणेश पंडित पाटील साहेबांचं आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे अंतरली चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवक, उद्योजक आदरणीय गणेश पंडित पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अंतरली चषकामध्ये. आदरणीय गणेश पंडित पाटील साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे अंतरली चषकामध्ये. न्यू बॅट्समन येत आहेत. अमोल क्या बात आहे. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी होतीये मयूर म्हात्रेच्या माध्यमातून या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि 1 चेंडू शिल्लक आहे. 5 षटकांमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत झुंड डोंबिवली या टीमला. ऑन साइडला फटका, चांगल्या डीप मध्ये फील्ड, पकडा झेल आणि जिंका
हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज अमोलला. हिमांशूने हा झेल ड्रॉप केलेला आहे आणि मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 46. रितेश येत आहेत नवीन गोलंदाज. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रमोददादा म्हात्रे यांचा हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. जय वागेश्वर देसाई आणि त्यांना फाईट करतोय गिरिजा माता क्रिकेट संघ झुंडोंबिवली. क्या बात आहे. चांगला चेंडू. रितेशने देखील सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकामध्ये मयूर म्हात्रेने अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता देखील प्राप्त केली होती. तुषार पाटीलला बाद करण्यामध्ये यश आलं होतं मयूर म्हात्रेला. राईट मोर द विकेटने यावी स्लॉप केलाय इनफिल्डच्या बरोबर. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 11. अजूनही 40 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 22. धावांची गरज आहे 40 सामना जिंकण्यासाठी. षटकार लगावलाय फलंदाज अमोलने. या पुढील सामना हा घेसर संघाचा असणार आहे, त्यामुळे विनंती असणार आहे की टॉस साठी आपण येऊन थांबायचं आहे. जो संघ सामना जिंकेल तो संघ घेसर या टीम समोर फाईट करेल. भरपूर शफल झाले होते. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फाईन लेग, लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक गोलंदाज रितेश करतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल 11. जिंकण्यासाठी अजून 40 धाव बनवायचे आहेत. 21 चेंडू शिल्लक. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केल्या टीम मध्ये फिल्डर आहेत हितेश भोईर होते. मिळते फक्त एकच धावांनी धावसंख्या. इग्नी पुढे जाईल 12. स्वर्गीय वेदांत पप्पू पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय पप्पू दादा तुकाराम पाटील यांच्याकडून सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत आणि ते देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत आणि खास करून आभार मानूया, कारण की त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे. पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची, त्यानंतर बेस्ट फिल्डर असतील, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर सिरीज, सन्मान चिन्ह, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी असतील, ती नक्कीच लाभलेली आहेत. आदरणीय स्वर्गीय वेदांत पप्पू पाटील यांच्या स्मरणार्थ पप्पू दादा पाटील यांच्या माध्यमातून. आणि यस फलंदाज झालाय बाद ज्ञानेश्वर जोशी. बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन विशाल पाटील येत आहेत. एक विस्फोटक फलंदाज आहेत विशाल पाटील. 2 फलंदाज गमावलेत. तुषार पाटील आणि ज्ञानेश्वर जोशी हे 2 प्रमुख फलंदाज बाद झालेत जुनी डोंबिवली या टीमचे. 51 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये आणि गोलंदाजी चांगली झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 12 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 18. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत या 3ऱ्या षटकामध्ये. मयूर म्हात्रे येतोय सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक 2रं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन 18 चेंडू 39 धाव बनवायचे आहेत. या मॅच मध्ये कमबॅक केलंय जय वागेश्वर देसाई या संघाने. आदरणीय गणेश पंडित पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून आदरणीय गणेश पंडित पाटील साहेबांची ओळख आहे. खूप करता आणि बाउंड्री लाईनच्या चौकार येतोय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा विशेष सन्मान. खऱ्या अर्थाने अंतरली 40+ ची आनबान शान आहेत पप्पू पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आर्थिक सहकार्य लाभलंय आदरणीय गणेश पंडित पाटील साहेबांचे ते आपण करतोय विशेष सन्मान. अंतरली चषकावरती त्यांचं खूप मोठं प्रेम आहे. धावसंख्या 16. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. फलंदाज अमोलच्या बॅट मधून. धावसंख्या 16 आहे. जिंकण्यासाठी 35 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना बॅलेन्स आहे. सामना 50-50 पाहायला मिळतोय. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. पुन्हा एकदा क्या बात आहे. फटका चांगले पॅडल स्वीप करतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत विकास पाटील. फक्त एकच धावांची धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17 जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. घेसर संघ देखील दाखल होतोय या पुढीलच्या मॅच मध्ये. घेसर संघ इन ऍक्शन मध्ये असेल. आई गावदेवी घेसर आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 टीम मध्ये सामना असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील करतायत लाऊड अपील आणि पंचांनी अपील फेटाळली आहे. पंचांचा इशारा येत नाहीये. आय थिंक बॅट कट असावी. लेग बाईस. येस लेग बाईस. धावसंख्या आहे 18. पंधरा चेंडू आणि 33 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये. आणि यस फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. अमोल बॅक टू द पवेलियन. खेळाडूवृत्ती आपण पाहिली. स्वतःहून बाहेर निघतोय. अमोल साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. सो मच. जयदेव जोशी येत आहेत. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रमोद म्हात्रे आहेत. अप्रतिम
हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद जयदेव जोशी. बॅक टू द पविलियन. या स्पर्धेचे आयोजक यतीन म्हात्रे यांचे इथे आगमन, यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 13 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. सुरेख कमबॅक केले देसाई या टीमने या मॅच मध्ये. ऑन साइडला फ्लिक केल्या टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. गॅप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. बॅकअप साठी फिल्डर उपस्थित आहेत आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे झुंड या टीमला. सो मच 12 चेंडू 32 धावा बनवायचे आहेत. घेसर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. आई गौदेवी घेसर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण येऊन थांबायचं आहे. हिमांशु म्हात्रे येत आहेत या 4थ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. सामना कठीण होत चाललाय. 51 धाव बनवायच्या होत्या आणि पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 19 धाव बनवल्यात जुनी डोंबिवली या टीमने. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये खेळतात डीप मध्ये हितेश भोईर आहेत. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 31. 11 चेंडू 31 धावांची गरज आहे गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली या टीमला. घेसर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बघा आम्हाला आयोजक वारंवार सूचना करतायत या मॅच नंतर सामना असेल. फुल टॉस चेंडू पंचाने सव्वीस धावांची गरज आहे. 11 25 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही बनवायच्या धावा 26. फ्रीट असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल पाटील ऑन स्ट्राइक. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल परंतु फ्रीटच्या चेंडूवरती झेल बाद होऊ शकत नाहीये आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 25 धाव बनवायचे आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जुनी डोंबिवली या टीमला. मयूर आणि विशाल
चांगली बॅटिंग करावी लागेल. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जुनी डोंबिवली या टीमने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पंचांनी 9 चेंडू घोषित केले. दोन भीमर चेंडू फेकले आणि त्याच्यावरती एक चेंडूवरती आला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार. या 3 म्हात्रे यांचं देखील आगमन होतंय. वेलकम, स्वागत आहे. फ्रीट फुलटॉस क्षेत्र फ्रीट आहे, त्यामुळे संधी मिळते बॅट्समन मयूरला आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 विकेट न गमावता 16 केल्या तरी संघ जिंकू शकेल. 17 धावांची गरज आहे. 9 फलंदाज नक्कीच गमावलेत देसाई टीमने पहिल्या इनिंग मध्ये आणि आतापर्यंत 4च फलंदाज बाद झालेत जुनी डोंबिवली या टीमचे. क्या बात है, पंच करता प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आज सकाळपासून त्यांनी त्यांचा आवडता कुर्ता घातलाय कारण की आज गुरुवार आहे. पिवळ्या रंगाचा नक्कीच कुर्ता आहे, येल्लो. नक्कीच कालपासून खूप सारी मेहनत आहे त्यांची आणि हे स्पेशली हे ग्राउंड बनवण्यासाठी देखील प्रचंड मेहनत घेतली आहे. चौकाराला धावसंख्या आपण पाहू शकाल 38 13 धावांची गरज आहे. 12 केल्या तरी संघ जिंकू शकेल. या मॅच मध्ये वापसी झाली आहे जुनी डोंबिवली या टीमची. 13 धावांची गरज आहे. 12 धावा केल्या तरी संघ जिंकू शकेल. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या धावा 13. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक झालंय गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली या टीमचं या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळल्या टीम मध्ये वाईडिश लॉंग काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती. 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 7-12चं समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये जुनी डोंबिवली या टीम समोर. 7-12ला भरपूर महत्व आहे आणि ते समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये आलंय. into the slot and out.
संघ. ची गरज. ऋषी म्हात्रे येत आहेत. प्रमोद दादा म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत आणि ते येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल पाटील. विशाल पाटील आणि मयूरने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. मॅच विनिंग बॅटिंग करतायत. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे फंबल झाले. शॉट मिडल विकेटला मिळते. एक धावे चेंडूवरती. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. करण होते. शॉट मिड विकेटला. 5 चेंडू 5 धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जुनी डोंबिवली या टीमला रणबॉल इक्वेशन आहे. 4 केल्या तरी संघ जिंकू शकेल विकेटच्या आधारावरती. मिड ऑफच्या वरून लॉंग तरी देखील आता सामना जिंकू शकत नाहीयेत देसाई संघ. चला घेसर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे जुनी डोंबिवली या टीमने आणि विजयी फटका येतो. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया. आदरणीय गणेश पंडित पाटील. मयूर आपण या मॅन ऑफ द